गदे सर आपण आलेला आहात अहमदनगरवर म्हणून शंकर गदे सर आपल्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। हा खेळाडू जो आहे याला शासनानं डायरेक्ट नोकरी दिलेली आहे। सन्माननीय जयंतरावजी आणि उदय भाऊ शंकर गदेला आपण या ठिकाणी शिवछत्रपती पुरस्कार विजेता यांनी याच्या खेळाने संपूर्ण भारताचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। हा प्रोचा खेळाडू आहे, अगदी किमती आणि गुणवान खेळाडू आहे आणि त्याला मात्र या ठिकाणी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप उदयजी सांगळे आणि जयंतजी देत आहेत। त्यानंतरचा खेळाडू आहे आकाश शिंदे, या मातीतला खेळाडू आकाश शिंदे। महिला गट आपण आपली प्रवेश फी आणि वार्षिक वर्गणी भरायची आहे। मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणा, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड, जालना, शोभा भगत मॅडम, लता पांचाळ मॅडम आणि सायली जाधव आपल्याला विनंती कृपया स्टेजवर या। ज्यांचा नाम उल्लेख झाला त्या छत्रपती अवाडी मॅडम कृपया आपण स्टेजवर या। येता आहे जी ज्या संघाची अजून प्रवेश फी आणि वार्षिक वर्गणी आली नाही त्याला विनंती आहे ताबडतोब आपण अशोक पवार आणि सरांना मानधन त्यांच्याकडे भरायचे आहे। चला लवकर। आजच्या कार्यक्रमाला खास उपस्थिती सन्माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे हे असणार आहे आणि त्यानंतर एक सुंदर असा संगीतमय कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। शोभा भगतजी आपण स्टेजवर आलेला आहात, शिवछत्रपती पुरस्काराने आपण सन्मानित होतात आणि या ठिकाणी जयंतरावजी आणि उदयजी आपल्याला सन्मानित करतात। किशोरी शिंदे शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या, यानंतर खेळणाऱ्या महिला गटाला पहिला पुकार कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग पांचाळ मॅडम शिवछत्रपती पुरस्कार विजेता आहात आणि आपलं या ठिकाणी महिला गट खेळला गेला पहिला पुकार कोल्हापूर किशोरी शिंदे आपण शिवछत्रपती पुरस्कार विजेते आहात, आपल्याला या ठिकाणी सन्मानित केले जात आहे। मुंबई उपनगर उस्मानाबाद महिला आपल्याला पहिला पुकार, मुंबई शहर आणि जालना आपल्याला पहिला पुकार, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, उस्मानाबाद, मुंबई शहर, जालना, लता पांचाळ आपण एक चार कबड्डीला वैभव प्राप्त करून दिलेला होता आणि भारतामध्ये आपला प्रभाव होता। शासनाने आपल्याला शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केलेले, धन्यवाद। प्लीज किशोरी शिंदे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, उस्मानाबाद, मुंबई शहर आणि जालना या महिलांच्या संघाला पहिला पुकार, पालघर आणि परभणी या पुरुष गटाला पहिला पुकार, औरंगाबाद आणि नंदुरबार या आकाश शिंदे, पहिला पुकार, नाशिक जिल्हा आणि धुळे जिल्हा या आकाश शिंदे, पहिला पुकार, पालघर, परभणी, औरंगाबाद, नंदुरबार, नाशिक आणि धुळे या साई खेळण्याकरता पुरुषांच्या पहिला पुकार। किशोरी शिंदे पुण्यावरून आहेत आणि कबड्डीचा सुवर्ण काळ यांच्या काळात होता आणि त्यांना मात्र जयंतरावजी आणि उदय भाऊ सन्माननीय अतिथींच्या हस्ते या ठिकाणी सन्मानित करण्यात येते। त्यानंतर सायली जाधव आपल्या खेळाने संपूर्ण महाराष्ट्र प्रभावित होता आणि इथे मात्र मंगल पांडे सर, अण्णा आणि पाटील सर सोबत जयंतरावजी आणि अर्थातच उदय दादा या सगळ्यांना सन्मानित करतायत। आमच्या या नमो क्रीडा नगरीमध्ये येऊन महिला गट कोल्हापूर, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, उस्मानाबाद, मुंबई शहर, जालना या महिलांच्या संघाला पहिला पुकार, पुरुष विभाग पालघर, परभणी, औरंगाबाद, नंदुरबार, नाशिक आणि धुळे याही संघाला खेळण्याकरता पहिला पुकार।
आपल्याला विनंती आहे, आपला सत्कार होतोय, आपण त्याचा स्वीकार करायचा. बरं. सुजाता काळगावकर मुंबईवरनं आहात, शीला लुगळे कोल्हापूरवरनं आहात आणि पूनम पाटील आपण नाशिकचे आहात. जैन मॅडमांचा या ठिकाणी सत्कार होतोय. परदेशात जाऊन एक महिलांचा असा संघ बनवला की त्या संघाने सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं. त्या जैन मॅडमांचा या ठिकाणी सत्कार होतोय. सुमती पुजारीजी आपलं या ठिकाणी सत्कार होतोय, कृपया आपण त्याकरता यावं. अर्जुन पुरस्कार विजेत्या नाही माया आखरे मॅडम, आपल्याला ही विनंती, कृपया आपण सत्कार स्वीकारण्याकरता यावं. माया आखरे मॅडम. अस्सल मराठमोळ्या वेशात आलेल्या आहेत माया आखरे मॅडम, कारण महाराष्ट्राचं वैभवशाली कबड्डी जे होतं ते आपल्या काळातलं होतं. शकुंतला खटावकर मॅडम, आपण एक कबड्डीचा सुवर्ण काळ भारताकरता महाराष्ट्राचं कबड्डी काय हे आपण दाखवून दिलेलं आहे. मायाजी या ठिकाणी आपलं संगीताजी सोनवणे आपल्याला या ठिकाणी आमंत्रित करतोय आपल्या सन्मानाकरता. शशिकांतजी गाडे कृपया स्टेजवर यावं. जी सुषमाजी सहस्रबुद्धे जैन मॅडमांचा या ठिकाणी सन्मान होते. जैन मॅडम आपण जी धन्यवाद. सहस्रबुद्धे मॅडमांना या ठिकाणी आपण सन्मानित करीत आहोत. यानंतर खेळण्या सर्व संघाला आपण या ठिकाणी पहिला पुकार देण्याची नोंद घ्या. महिलांमध्ये कोल्हापूर सुजाता मॅडम मुंबई, शीला लुगळे मॅडम जालना, पुरुषांमध्ये पालघर कोल्हापूर आणि त्याचबरोबर पूनम पाटील नाशिक. आपल्याला विनंती, आपला सत्कार होतोय, कृपया स्टेजवर यावं. आकाश शिंदे आपल्याला पुकारा दिलेला आहे. सुजाता काळगावकर आपल्याला या ठिकाणी सन्मान केले जाते. महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार आपण प्राप्त सिलेक्टर आहे, आपल्याला या ठिकाणी सन्मानित केले जाते. त्यानंतर शीला लुगळे मॅडम, आपण कोल्हापूरवरून आलेला आहात. शिलाजी आपलं या ठिकाणी सन्मान होतोय, आपण सिलेक्टर आहात आणि हा संघ महिलांचा इथून आपण राष्ट्रीय स्तरावर पाठवणार आहात. पूनम पाटील नाशिक, आपण सिलेक्टर आहात. पाटील सर, अण्णा आणि सन्मान जाधव साहेबांच्या हस्ते हा सन्मान होतोय. नाशिकच्या मॅडम आहेत. पूनम पाटील, आपण यजमान आहात, नाशिकच्या भूमीतनं तयार झालेला आहात आणि आता सध्या मात्र आपण सिलेक्टरच्या भूमिकेमध्ये. यानंतर खेळणाऱ्या महिला गटात दुसरा पुकार. महिला गट दुसरा पुकार कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग.
मुंबई उपनगर उस्मानाबाद आणि मुंबई शहर जालना या महिलांच्या संघाला दुसरा पुकार. कोल्हापूर सिंधुदुर्ग मुंबई उपनगर आणि उस्मानाबाद मुंबई शहर जालना या महिलांच्या संघाने खेळण्याकरता दुसरा पुकार. या कार्यक्रमाला ज्यांची खास उपस्थिती ते सन्माननीय सरपंच उजनीचे निवृत्ती सापनर सर, आपण या ठिकाणी आलेला आहात, आपलं मनपूर्वक स्वागत. राजेंद्र सापनर सर, आपलंही या ठिकाणी आलेला आहात, आपलं मनपूर्वक स्वागत. बापू फुलगर, त्याचप्रमाणे तुकारामजी जाधव, विकासजी महाजन, किरणजी डगळे, माजी नगराध्यक्ष सिन्नर, सुरेश भाऊ जोंधळे आणि किरण भाऊ जाधव, आपण सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. इलेक्ट्रिशियन कृपया लाईट चालू करा.
प्रेक्षकांचं उत्तम सहकार्य आम्हाला लाभतंय. कोणीही गॅलरीच्या आजूबाजूला नाही, प्रत्येकाने आपापली जागा मात्र सांभाळून घेतली. मित्र, या मातीतला हिरा आकाश शिंदे हे भारत शेठ कोकाटेजी आणि उदयजी चांगले जे असते. आकाश शिंदे सध्या संपूर्ण भारताला परिचित, कारण हा प्रो कबड्डी खेळणारा खेळाडू या नाशिक नगरीचा या मातीतनं तयार झालेला हा खेळाडू, याला शासनानं शासन सेवेत डायरेक्ट सामावून घेतलेले केवळ त्याच्या खेळामुळे. खेळाने आयुष्य पालटतं हे सांगणारा आकाश शिंदे. अजून 2 शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या महिला खेळाडूंचा या ठिकाणी सत्कार होणार आहे. मेघाली बोरगावकर आणि पुष्पा डावकर. यानंतर खेळणाऱ्या संघाला पुकार दिलेला आहे महिला गट कोल्हापूर, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, उस्मानाबाद, मुंबई शहर आणि जालना या महिलांच्या संघाला पहिला पुकार देऊन झालेला आहे. दुसरा पुकार देऊन झालेला आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, उस्मानाबाद, मुंबई शहर आणि जालना या महिलांच्या संघाला दुसरा पुकार दिलेला आहे. पुरुष विभाग पालघर जिल्हा, परभणी जिल्हा दुसरा पुकार, औरंगाबाद जिल्हा, नंदुरबार जिल्हा दुसरा पुकार, नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा दुसरा पुकार. पालघर, परभणी, औरंगाबाद, नंदुरबार, नाशिक, धुळे या पुरुषांच्या संघाला दुसरा पुकार. या ठिकाणी मेघाली बोरगावकर आणि पुष्पा डावकर यांचा सत्कार होतोय.
मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या हस्ते या दोन्ही खेळाडूंचं आपण कौतुक करणार आहोत. उदयभाऊ आणि सन्मानित कोकाटे साहेब यांच्या हस्ते या दोन्ही खेळाडूंचा शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा सन्मान होत आहे. मेघाली बोरगावकर आणि पुष्पा डावकर. पुष्पा डाव. खंडोबा राणेराव कृपया स्टेजवर या. खंडोबा राणेराव. शिवनाथ काकडे कापडी कृपया स्टेजवर. यानंतर पुष्पा डावरेंना आपण सांगू. धन्यवाद. मित्रांनो, हे सामने संपल्यानंतर आपल्याकरता पुन्हा आज सांस्कृतिक मेजवानी आहे आणि या मेजवानीचे कलावंत सूर ताल संगीत महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सांस्कृतिक कार्यक्रमात प्रमोदजी सांगळे आणि शिवनाथजी कापडी आपण या ठिकाणी आलेला आपलं मनपूर्वक स्वागत. महिला गटात तयारी राहायचं आहे. शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या शीतल मारणे पुणे. शीतल मारणे, आपल्याला विनंती आहे स्टेजवर या. आपण शिवछत्रपती पुरस्कार विजेते आहात. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग महिला गट तयारी राहायचं आहे. सब बॅरिकेड जवळ का थांबले बाकी खेळाडू? मुंबई उपनगर प्रेक्षक महिला बॅरिकेडला थांबू नका. मुंबई शहर आणि जालना महिला गट आपण तयार राहायचं आहे. पालघर आणि परभणी पुरुष गटाला दुसरा पुकार. औरंगाबाद आणि नंदुरबार दुसरा पुकार. नाशिक आणि पुणे या पुरुष गटाला दुसरा पुकार. नितीन मधने, ज्यांनी प्रो कबड्डीमध्ये आपला प्रभाव टाकला संपूर्ण भारतामध्ये, त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. नितीन मधने. माधव गळदे, कृपया आपण स्टेजकडे यावं. आणि निवृत्ती सापनर. जर आपण इथं असाल तर कृपया स्टेजकडे यावं. स्टेजच्या डाव्या बाजूला यावं. नितीन मधने. चौदा बाहेर काढला का आउट गेला आणि 14 मिस्टर मधने आणि प्रताप शेट्टी, कृपया स्टेजवर या. आज सगळ्याच गॅलऱ्या प्रेक्षकांनी फुल भरलेल्या आहेत. प्रत्येक
प्रत्येकाने आपापला संघ निवडून त्या संघाच्या मोटिवेशन करता संघ बांधलेला आहे. सुंदर सामना आमच्या समोरच्या मैदानावर. स्कोर मात्र 12-34. समोरच्या मैदानावरचा अगदी कोपऱ्यातलं मैदान आहे. नितीन मंदिर घेता जोरदार टाळ्या यांनी मी सन्माननीय नितीन मंदिरचा या ठिकाणी सत्कार होतोय. उदय भाऊ मोठा सन्मान आहे. नितीन मंदिरनी प्रो कबड्डी मध्ये आपला प्रभाव टाकला आणि महाराष्ट्राचं कबड्डी काय असतं संपूर्ण जगाला दाखवून दिलं तो नितीन मंदिर. शीतल माने पुण्यावरून आलेले आहात आपण. आपल्याला विनंती स्टेजकडे यावं. शेट्टीजी आपण ही स्टेजवर यावं. शिवछत्रपती पुरस्कार विजेते. तर यानंतरचे आपण जे सत्कार करणार आहोत महाराष्ट्राच्या निवड समितीचे सदस्य जे आपला महाराष्ट्राचा उत्तम संघ निवडून राष्ट्रीय पातळीवर पाठवणार आहेत. आदिनाथजी गवळी आपण नंदुरबारवरून आहात. आपल्याला विनंती कृपया स्टेजवर यावं. आपला सत्कार होतोय. आदिनाथजी गवळी. निलेश शिंदे आपण मुंबई उपनगर. प्रवीणजी नेवाळे पुणे. संजयजी मोकल रायगड. रामचंद्रजी जाधव आपण निवड समिती सदस्य आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते आहात. आपण ही स्टेजवर यावं. त्यानंतर सचिन शिंगाळे आपण सांगलीवरून आलेला आहात आणि प्रताप शेट्टी. माननीय निवड समिती सदस्य आपल्याला विनंती कृपया आपण स्टेजवर येऊन आपला सन्मान स्वीकारावा. आपल्याला नाशिक जिल्हा कबड्डी संघटनेच्या वतीनं आणि आयोजन समितीच्या वतीनं हा सन्मान आपला केला जातोय. निवड समिती सदस्य विनंती कृपया स्टेजकडे यावं. सर्व निवड समिती सदस्यांना विनंती कृपया स्टेजकडे यावं. निवड समिती सदस्यांनी
उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रताप शेट्टी आपल्याला या ठिकाणी जाधव साहेब त्याचप्रमाणे उदयदादा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येते. प्रतापजी शेट्टी साहेब हा सन्मान हा नाशिकच्या वतीनं आणि सिन्नरच्या वतीनं या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय प्रताप शेट्टी सर शिवछत्रपती पुरस्कार विजेते जयंतदादा आणि सन्माननीय उदयजी यांच्या शुभ हस्ते अण्णा आहेत सोबत, पाटील सर आहेत आणि विजयजी जाधव आपणही सोबत आहात. संजयजी मुघल कृपावरती यावं. मुघलजी आपल्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. प्लीज मुघलजी आपण रायगडवरून आलेला आहात. रामचंद्र जाधव सर शिवछत्रपती पुरस्कार विजेते आहात आणि आपण निवड समिती सदस्य आहात. आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय. तिसरा आणि अंतिम पुकार क्रीडांगण 1 करता कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग महिला गट. चला 1 वर चला. कोल्हापूर आणि महिला संघ, कोल्हापूर महिला संघ आणि सिंधुदुर्ग महिला संघ आपण क्रीडांगण क्रमांक 1 वर चला. क्रीडांगण 5 वरती मुंबई उपनगर उस्मानाबाद आपण क्रीडांगण क्रमांक उपनगर आणि मुंबई उस्मानाबाद आणि मुंबई शहर आणि जालना महिला गट क्रीडांगण 6 वर चला. ज्या संघानं अंतिम पुकार दिला आहे कृपया त्यांनी मैदानावर यायचंय. तिसरा आणि अंतिम पुकार पालघर जिल्ह्यात परभणी गेल्या क्रीडांगणावर 3 वरती. पालघर आणि परभणी जिल्हा क्रीडांगणावर 4. ज्यांचे सामने संपले त्यांनी बाहेर यायचंय. क्रमांक 3 नाशिक आणि धुळे क्रीडांगणावर 2. नाशिक आणि धुळे क्रीडांगणावर 2. औरंगाबाद नंदुरबार क्रीडांक 3 आणि कामगार क्रीडांक क्रमांक 4. तिसरा आणि अंतिम पुकार परभणी क्रीडांगण 4 उचल पुरुष. तिसरा आणि अंतिम पुकार क्रीडांगण 3 औरंगाबाद नंदुरबार. तिसरा आणि अंतिम पुकार नाशिक जिल्हा आणि धुळे जिल्हा क्रीडांक क्रमांक 2. रत्नागड कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग क्रीडांगण क्रमांक 1. तिसरा आणि अंतिम पुकार क्रीडांक क्रमांक 5 मुंबई उपनगर उस्मानाबाद. क्रीडांगण क्रमांक 6 मुंबई शहर आणि जालना ह्या ठिकाणी आपले खेळाडू 6 वरती उपस्थित करायचे. चालू कर. या सामन्यावरील सामनावधी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग याच्यामध्ये नम्रता गुरव सरपंच काम पाटील, शुभांगी पाटील, प्रियंका नवरे पंचायत काम पाटील, गुणलेखक विलास सामंत, सहाय्यक गुणवंत निलेश गायकवाड जालना, रवी खैरे हे सहाय्यक गुणवंत. तिसरी चढाई महेंद्र वाघ, वेळा बजर राजे टांगळे. कोल्हापूर नम्रता गुरव, शुभांगी पाटील, प्रियंका नवरे, विलास सामंत, निलेश गायकवाड जालना, रवी खैरे, महेंद्र वाघ, राजेश टांगळे आपण क्रमांक 1 चा धावा घ्यायचा. क्रमांक 5 वरती मुंबई उपनगर आणि उस्मानाबाद सुवर्णा कांबळे, चंद्रिका केळकर, सुवर्णा बेल्लाळे, विराज पठाण, मुक्ता बांगर, अभिजित गावडे, किशोर भोसले आणि जॉर्ज स्वामी आपण क्रीडांगण क्रमांक 5 चा धावा घ्यायचा. मुंबई उपनगर आणि उस्मानाबाद महिलांचा धावा. क्रीडांगण 6 वरती मुंबई शहर आणि जालना या सामन्यावर सामनाधिकारी माधवी कलाम, सरपंच रसिका राणी, प्रिया शिप्रा, पैठणकर पंच, गुणलेखक सहाय्यक गुणे योगेश माने, निलेश गायकवाड पालघर आणि तिसरी चढाई करीम शेख, बजार जीवन पवार. क्रीडांगण क्रमांक 6 वर चला. सर्व संघाला क्रीडांगण वाटून देण्यात आले. आपण आपले खेळाडू घेऊन क्रीडांगण 7:30 वाजता या ठिकाणी सामने थांबणार याची नोंद घ्या.
पुन्हा एकदा पंचांच्या टेबल समोर काही प्रेक्षक उभे राहिलेले आहेत बॅरिकेडला लागून. बाउन्सर त्यांना बाहेर काढतील त्याआधीच आपण गॅलरीत जाऊन बसा. धन्यवाद. असलम इनामदार, आपण प्रोचे खेळाडू आहात आणि आपल्याला विनंती, कृपया आपला सन्मान होतोय, आपण स्टेजवर यावं. असलम इनामदार. हॅलो. महिला संघांचा मैदानावर प्रवेश होतोय आणि आजच्या सत्रातले तिसऱ्या राऊंडचे सामने आपण बघता. अगदी 4:30 वाजता सुरू झालेले सामने घड्याळीच्या काठीप्रमाणे चालताना पुढे जात आहेत. 5 वरती मुंबई उपनगर आणि धाराशिव 5 वरतीला. 1 वरती कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. 2 वरती मुंबई उपनगर. 1 वरती 5 वरती मुंबई उपनगर आणि उस्मानाबाद. 5 वरती मुंबई उपनगर उस्मानाबाद इथे या ठिकाणी धाराशिव. 1 वरती कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग महिला गट आणि 6 वरती मुंबई शहर आणि जालना. डॉक्टर माणिक राठोड, छत्रपती संभाजीनगर. डॉक्टर माणिक राठोड, असलम इनामदार, आपण ही स्टेजवर यायचंय. सिंधुदुर्ग मुंबईचा संघ मैदानावर जाताना आपल्याला बघायला मिळतोय. सगळे संघ जय्यत तयारी करतायत, कारण विजयाच्या दिशेने वाटचाल करायची आणि त्याकरता संघर्ष करावा लागतो. आणि हा संघर्ष मैदानावर कबळीच्या थराराने आपण या ठिकाणी अनुभवतात. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाचे अनेक सुंदर सामने प्रेक्षकांनी आपल्या डोळ्याची पारणे फेडली आहेत. या रांगडा खेळ. CRS मॅनेजमेंटच्या वतीनं ही साऊंड सिस्टम आहे. अत्यंत सुंदर आणि उत्तम अशी CRS साऊंड सिस्टम आहे. धन्यवाद CRS साऊंड सिस्टम. क्या बात आहे. त्याला 1 वर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग 1 वर चालायचं आहे. साऊंड सिस्टमचं कौतुक केलेलं आहे. 5 कारण वरती मुंबई उपनगर उस्मानाबाद. 6 वरती मुंबई शहर आणि जालना महिला गट. 4 वरती पुरुष गट पालघर आणि परभणी. 2 वरती नाशिक आणि धुळे आणि 3 वरती औरंगाबाद नंदुरबार पुरुष गट. आपण आपले खेळाडू घेऊन चालायचे. 5 मिनिटं सामने सुरू करायचे. लिहून घ्या, कारण 7:30 वाजता. माणिक राठोड, आपल्याला वारंवार पुकार करून माणिक राठोड तुम्ही आला नाही. या संपूर्ण व्यवस्थेमध्ये सर माणिक राठोडांचा आपण सत्कार करणार आहोत. उदय भाऊ आणि सन्माननीय जयंतरावजी, आपल्याला विनंती की आपल्या हस्ते हा सत्कार होतोय तो माणिक राठोड यांचा. सह्याद्रीचे शिलेदार या मंडळाच्या सर्व सदस्यांनी अप्रतिम कामगिरी या ठिकाणी पार पाडत या स्पर्धेमध्ये उत्तम आपली भूमिका पार पाडलेली आणि त्यामुळेच या स्पर्धा सुरेख आखीव आणि रेखीव होताना आपल्याला बघायला मिळतात. सामनाधिकारी शक्यतो मॅच चालू करा लवकर, कारण नंतर ही मॅच संचालन करायचं आहे. क्रीडा क्रमांक 1 वरती दोन्ही संघ आलेत का? क्रीडा क्रमांक 3 वरती 6 वरती परभणीचा संघ मैदानावर प्रवेश करतोय. मुंबई शहर आलं. जालना कुठे आहे? जालना संघ व्यवस्थापन 6 वर चला महिला गट. जालना आपण क्रीडा क्रमांक 6 वर चला. पालघर परभणी क्रीडा क्रमांक 4 वरती जायचं. परभणी क्रीडांगण क्रमांक 4 पालघर परभणी 4 वरती जायचं. 4 तिकडे बूट घ्या, तिकडे जा, त्या बसा आणि बूट घालून घ्या.
त्या 4 वरती 10 आणि आपले गुण घालून घ्या मॅचचे. 3 वरती औरंगाबाद नंदुरबार 3 वर चला. 2 वरती नाशिक आणि धुळे संघावर 2 वर चला. आणि सगळी गर्दी आली मध्ये. फक्त खेळाडूंना प्रवेश द्या. शीतल माने आपल्याला हा चौथ्यांदा कॉल केला आहे. कृपया आपण स्टेजकडे यावं. हॅलो. 5 वरती सुवर्णा कांबळे चंद्रिका केळकर दुर्वा बेलाळे मेहरत पठाण दत्ता भांगर अमित गावडे किशोर भोसले जॉर्ज स्वामी आपण 5 वरती आहोत. सगळ्याच मैदानावरच्या संभाजीनगर आणि नंदुरबार क्रीडा क्रमांक 3 वर सामना आपला. संघनायक पालघर चला. पालघर परभणी क्रीडा क्रमांक 4 वरती आहे इकडे. गुणगाव तयार राहा. 4 वरती या. 4 वरती घ्या पालघर. कन्हैया भाऊ रामदार, निलेश भाऊ लोणारे, तुकाराम भाऊ रेवळे आणि कृष्णा भाऊ वरंदर आपण या ठिकाणी आलेला आहात. आपलं मनपूर्वक स्वागत. प्रवीणजी आपण पुण्यावरून आलेला आहात आणि आपला सत्कार होता. शिवछत्रपती पुरस्कार विजेते आहात. महाराष्ट्र शासनानं आपल्याला सिलेक्शन कमिटीवर आहात सध्या आणि भारतीय संघातनं आपण आपल्या खेळाचं प्रदर्शन केलेलं आहे आणि यावेळेस मात्र आपल्याला सन्मानित करण्यात येते. सन्माननीय जयंतरावजी कोकाटे साहेब आणि उदयदादा यांच्या हस्ते हा सन्मान होतोय. क्रीडांगण क्रमांक 2 वरती नाशिक आणि धुळे 2 वरती आम्हाला आला नाही. तिसरा आणि अंतिम पुकार दिलेला आहे. यानंतर मार्चपास होण्याची नोंद घ्या. हरिनाथ गवळी कृपया स्टेजकडे या. नाशिक आणि धुळे आपण 2 वर चला. शिंगाळेजी स्टेजकडे या. नाशिक संघ धुळे संघ 2 वर चला लवकर. सन्माननीय निवड समिती सदस्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. कोकणे साहेब, जाधव साहेब आणि अर्थातच